व्हीव्हीएमसी त्यांना टाउन प्लॅनिंगच्या किंवा कन्स्ट्रक्शनच्या नियमानुसार चालते का बिल्डर स्वतःचे नियम बनवतो आणि पैसे देतो किंवा जे काय मॅन्युप्युलेशन करतो ते फक्त सबमिट करून डोळे बंद करता व्हीव्हीएमसी पास करून टाकते प्लॅन? नक्की होते काय हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे, किंवा ह्याच्यामध्ये नक्की केवढ्या लेवलवरती भ्रष्टाचार इन्व्हॉल्व्ह आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मग व्हीव्हीएमसीनी अशी ब्ल्यूप्रिंट ऍक्सेप्टच कशी केली हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुमच्याकडे सपोर्टिंग डॉक्युमेंट्सच नाही म्हणजे TLRचे किंवा 7/12चे, तर व्हीव्हीएमसी डोळे बंद करून आर्किटेक्ट जे काय व्हॅल्यूज लिहून देईल ते मान्य करून ऍक्सेप्ट कसं करते, आणि ते पण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये एन्क्रोचमेंट करण्याची लिटरली परमिशन मिळते आहे. नमस्कार, माझं नाव मंदार प्रभाकर चोरगे. मी प्रभाकर पांडुरंग चोरगे यांचा मुलगा. आमची जमीन चोरगेवाडी विरार वेस्ट येथे आहे, ज्याचं सर्वे नंबर 294/1 व 305/2/1 आहे. आमच्या या प्रॉपर्टीमध्ये अतिक्रमण करून सुनील जगन्नाथ चोरगे यांनी व्हीव्हीएमसीच्या परमिशन द्वारे अतिक्रमण करून सुशीला पिरियाटिक हॉस्पिटल हे बांधलेलं आहे. आता हे जे हॉस्पिटल आहे त्याच्या या इलिगल कन्स्ट्रक्शन मध्ये व्हीव्हीएमसी, MSEDCL व TLR वसई ऑफिस कशी जबाबदार आहे हे मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो. जर आपण आपली स्वतःची प्रॉपर्टी किंवा जनरली कुठलीही प्रॉपर्टी डेव्हलप करायला गेले तर त्या प्रॉपर्टीचा नियम सिंपल आहे. 7/12 तुमच्या नावाने असला पाहिजे, त्याची TLR सर्वे शीट असली पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही हद्द कायम करता, किंवा जर रिझर्वेशन असेल तर पोट हिस्से करून तयार करायला लागते. ती सर्वे शीट जेव्हा तुम्ही आर्किटेक्ट कडे देतात तेव्हा ते आर्किटेक्ट जे काय खाली सर्वे शीटच्या खाली जे काय आकडे लिहिलेले असतील, रिझर्वेशनचे बोला किंवा प्लॉट एरियाचे बोला, ते आकडे त्या हिशोबाने तुमच्या ब्ल्यूप्रिंट वरती आणि परमिशन वरती येतात आणि तोच नकाशा फॉलो केला जातो. पण सुनील चोरगेच्या बाबतीमध्ये काय मॅन्युप्युलेशन केलेलं आहे व्हीव्हीएमसीनी आणि त्यांनी हे मी तुम्हाला सांगतो. 8 ऑक्टोबर 2021 ला त्याला परमिशन दिली गेली. ती परमिशन प्रायव्हेट सर्वे शीट अनुसार दिली गेली. त्याला सपोर्ट करणार कुठलं TLR सर्वे शीट 8 ऑक्टोबर 2021 पहिले अवेलेबलच नाही, कोणाकडेच नाही. TLR ऑफिस मध्ये सुद्धा नाही ना, व्हीव्हीएमसी मध्ये सुद्धा नाही. त्यांनी पास केलं ऑक्टोबर मध्ये आणि जानेवारी मध्ये त्याला सपोर्ट करण्यासाठी TLR सर्वे शीट बनवली. आता ह्याच्यामध्ये प्रश्न हा येतो की व्हीव्हीएमसी त्यांना टाउन प्लॅनिंगच्या किंवा कन्स्ट्रक्शनच्या नियमानुसार चालते का बिल्डर स्वतःचे नियम बनवतो आणि पैसे देतो किंवा जे काय मॅन्युप्युलेशन करतो ते फक्त सबमिट करून डोळे बंद करता व्हीव्हीएमसी पास करून टाकते प्लॅन? नक्की होते काय हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे, किंवा ह्याच्यामध्ये नक्की केवढ्या लेवलवरती भ्रष्टाचार इन्व्हॉल्व्ह आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मग आता आम्हाला हे सगळं घोळ कळला म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये केस दाखल केली. आता तिकडे आम्ही जे मी बोललो की एन्क्रोचमेंट केलेलं आहे त्या एन्क्रोचमेंट आम्ही पुरावा केला, पुरावा दिला, TLR सर्वे केला आणि आमच्या याच्यामध्ये त्यांनी कंपाऊंडिंग केलेली होती त्याच्या ब्ल्यूप्रिंट अनुसार, तर आम्ही ते सिद्ध करून दाखवलं. त्याच्यामुळे हायकोर्टनी पुढच्या निर्णयासाठी कमिशनरकडे आम्हाला डायरेक्ट केलं की एन्क्रोचमेंटचं सिद्ध झालं, मग आता पुढचे परमिशन तुम्ही चेक करा. तर कमिशनरनी सरळ आमची केस डिसमिस करून टाकली की नाही, याच्यामध्ये काही इश्यूज नाही मिळत. आणि तेव्हा त्या परमिशन मध्ये आर्किटेक्टनी स्वतःहून लिहून दिलेलं होतं की त्यांनी 7/12 पेक्षा जास्त एरिया कन्सिडर केलेला आहे. आणि हे जेव्हा आम्ही सेकंड टाइम परत कोर्टात गेले तेव्हा हायकोर्टच्या आदेशामध्ये लिहून दिलं की तुमची ही जी ऑर्डर पास केलेली कमिशनरनी की नाही डिसमिस करण्याची, ही ऑर्डर आम्ही स्क्वॉश करतो आणि सेट असाइड करतो. का तर त्याच्यामध्ये तुम्ही पिटिशनरना विचारतात की तुम्ही इनफ एव्हिडन्स सबमिट नाही केलाय, जेव्हा आर्किटेक्टनी स्वतःहून कबुली दिलेली आहे. म्हणून हायकोर्टनी ती ऑर्डर केली कॅन्सल केली. म्हणून आम्ही परत डायरेक्ट केलं की आता तुला सेकंड चान्स देतो, याच्यावरती कमिशनरनी पुढचे निर्णय द्यावे. जसं आम्ही ती ऑर्डर सेट असाइड केल्यानंतर कमिशनरकडे आले तेव्हा आम्हाला कळलं की ह्यांनी आमची ऑर्डर तर जून मध्ये सेट असाइड करण्याची दिलेली, यांनी ऑलरेडी मार्च महिन्यामध्ये रिवाइज परमिशन दिलेली आहे. आणि त्या रिवाइज परमिशन मध्ये आता 200-300 स्क्वेअर फीट नाही, डायरेक्ट 500 स्क्वेअर फीट, अर्धा गुंठा जमीन वाढवलेली आहे. आता ही अर्धा गुंठा जमीन आली कुठे? नाही कुठल्या TLR सर्वे शीट वरती 9.5 चे 10 गुंठे दाखवलेलं आहे, नाही कुठल्या 7/12 वरती 9.5 गुंठेचे 10 गुंठे दाखवलेलं आहे.
मग व्हीव्हीएमसीनी अशी ब्ल्यूप्रिंट ऍक्सेप्टच कशी केली? हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुमच्याकडे सपोर्टिंग डॉक्युमेंट्सच नाही मग TLR चे किंवा 7/12 तर व्हीव्हीएमसी डोळे बंद करून आर्किटेक्ट जे काय व्हॅल्यूज लिहून देईल ते मान्य करून ऍक्सेप्ट कसं करते, आणि ते पण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये एन्क्रोचमेंट करण्याची लिटरली परमिशन मिळते आहे का? तर तुम्ही ब्ल्यूप्रिंट मान्य केली म्हणून, तुम्ही पास करून दिली म्हणून. असंच जर तुमच्या बाबतीत कुठे घडत असेल तर हे नवीन नाही मत हे समजून घ्या. हे दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये पण एन्क्रोचमेंट अशा प्रकारेच होतात आहे.